कृष्णा रूप पाहता रोचे रूप पाहता
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोजे ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोजे शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु सुवासर उत्सवकाळ गुरु सुवासर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोजे
अवतार विश्वतारावया धरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी एका जनार्दनी पूर्णावतार एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः तुझे चरणा संताचे या ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो जयांची केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमश्रादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो तीन शिरे सहा शिरे सहा हात तया माझे दंडवत काखे झोरी पुढे श्वान
नित्य जानवीचे स्नान धरी अवतार विश्व तारावया धरी अवतार विश्व तारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठ्ठल टाळी वाजवा सर्व. धरी अवतार विश्व तारावया आत्रीची अनुसया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एकनाथ महाराजांचा हा अभंग 4 चरणाचा असून अवतार दर्शक अभंग आहे, प्रासंगिक अभंग आहे. गुरुदेव दत्तात्रयांचा अवतार कशा पद्धतीने झाला, कोणत्या तिथीला, कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या मासात आणि वार कोणता होता आणि तो अवतार कशा पद्धतीने झाला, कशा करिता झाला याचं वर्णन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी यथासंग केलेलं आहे. विठ्ठल सेवेकडे ओळण्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा. या श्री क्षेत्र नजीक बाभळगाव आणि ढोरकुले पाटील वस्ती गुरुदेव दत्तात्रय भगवंताच्या या पावन दरबारामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 5वं आहे आणि आज सप्ताहाचा चतुर्थ दिन आहे. म्हणजे पंचदिनात्मक हा सप्ताह असल्यामुळे तसा हा अंतिम दिवस आहे, जागराचा दिवस आहे. उद्या काल्याचं कीर्तन आहे. परंतु आज गुरुदेव दत्तात्रय जयंती असल्यामुळे सेवेकरता अभंग घेताना प्रासंगिक प्रकरणातला अवतार दर्शक अभंग घ्यावा लागतो. म्हणून त्या प्रसंगाला अनुसरून अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आणि दत्तात्रय भगवंताच्या अवताराचा आहे. आणि वास्तविकता एक विशेष आजचा पर्वकाळ आहे. आज मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आहे, पण आजची दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे. म्हणून तिथी पौर्णिमा, मास मार्गशीर्ष आणि गुरु तो वासर उत्सव काळ. गुरुदेव दत्तात्रय भगवंताच्या अवताराचा दिवस ही गुरुवार होता आणि आजचा दिवस सुद्धा गुरुवार आहे. म्हणजे हा खूप दिवसांना आलेला योग आहे. हे आपल्या ग्रामस्थाचं परिसराचं भाग्य आहे. आणि इथे दत्तात्रय भगवान जागृत आहेत. अतिशय सुंदर असलेली गुरुदेव दत्तात्रय भगवंताची मूर्ती आहे. दर्शन घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद वाटला. परिसर पुण्य पावन
अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सद्गुरु संत भगवान बाबा, संत वामनभाऊ महाराज, संत भीमसिंह बाबा या महान संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. विशेषतः गुणीजन मंडळी गंधर्वाप्रमाणे आहेत आणि असं वाटतं जणू स्वर्गच भूलोकी अवतरला. या पावन भूमीमध्ये स्वर्गातून जसे गंधर्व खाली उतरावे त्याप्रमाणे असलेली ही एक गुणीजन मंडळी आहेत. आमचे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य, मृदुंग विशारद, हरिभक्तप्रायण आमचे खंडू आबा साणप, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत त्यांचे विद्यार्थीही आलेले आहेत. तीर्था गुरुकुल, संगीत गुरुकुल आबांकडे बरेच विद्यार्थी आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तप्रायण आदरणीय दिनकरजी महाराज खामकर संगीत विशारद आहेत, ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, तेही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायण मृदुंग विशारद आमचे लो महाराज देवकर उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य आहेत. हे गायनाचार्यही महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले गायनाचार्य आहेत. तुम्हाला कशी हाती लागली काय माहिती, तुम्हाला सापडले कसे या पर्वकाळामध्ये? हे आपलं तुमच्यावर त्यांचं प्रेम आहे आणि तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. प्रेम प्रीतीचे बांधले हे न सुटे काही केले. म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचे हरिभक्तप्रायण श्री अनिलजी महाराज जरांगे महाराज तेही उपस्थित आहेत. अतिशय सुंदर त्यांचं गायन आहे, तेही अतिशय सुंदर संगीत विशारद आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तप्रायणांचे चैतन्य महाराज उलट तेही उपस्थित आहेत आणि ज्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे पूजनीय गुरुवर्य श्री हरी महाराज घाडगे बाबा, आमचे विघणे महाराज आहेत, आमचे दोरकुले महाराज आहेत, आपले आमचे आदरणीय पोटभरे महाराजही उपस्थित झालेले आहेत. बाबांनाही धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ, माता भगिनी, पुरुष मंडळी सर्वांच्या चरण कमले अभिवादन करतो आणि माझ्या सेवेकडे होतो. विठाला अवतार विश्व तारावया आत्रीची अनुसया गरोदर. आज गुरुदेव दत्तात्रय भगवान अवतरित झाले म्हणून आज दत्त जयंतीचा उत्सव या जगाच्या पाठीवर सर्व ठिकाणी अशा पद्धतीनं चालू आहे. गुरुदेव दत्तात्रय भगवान यांचा अवतार का झाला, त्यांचं स्वरूप कसं आहे आणि तसं वास्तविकता भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला तर रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण ही तुही रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. संत कबीरजी म्हणतात भगवंताच्या स्वरूपाचा विचार केला तर त्याला रंग नाही, रूप नाही, तो निर्गुण निराकार आहे. मग तो निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार का होतो, काय या भूलोकी अवतरित होतो, त्याच्या अवताराचं काय कारण आहे? वास्तविकता एक अनिह अरूप अनामा अज सच्चिदानंद परधामा, तेही धरी देह चरित कृत नाना, व्यापक विश्व स्वरूप भगवाना, विश्वरूप भगवाना, एक अनिह अरूप अनामा अज सच्चिदानंद परधामा. तो एक आहे, अरूप आहे, त्याला नामही नाही, असा परमात्मा सगुण साकार होतो.
तो नावा रूपाला येतो, कोणाकरता तो अवतार धारण करतो, कोणाकरता सगुण साकार होतो आणि तो निर्गुण निराकार परमात्मा या भूलोकी का अवतरतो, त्याचे काही कारण आहेत आणि त्याचं उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतानं दिलेलं आहे. हे अर्जुना, या भूलोकी मी केव्हा अवतरतो? यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकावर टीका करत असताना माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय अतिशय गोड वर्णन करतात. जे धर्माचा युगायुगी रक्षा ऐसा मोहा स्वभावे आद्यसे ते वेळी आपुलेचे कैवाने निसाकार होऊन अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळून राही धर्म रक्षावया अवतार घे. धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, अधर्माचा अभ्युदय होतो, तेव्हा तेव्हा धर्माचं रक्षण करण्याकरता मी या भूलोकी अवतरित होतो. जेव्हा जेव्हा साधू संतांना त्रास होतो, गायीच्या मानेवर सुरा चालतो, विप्रांना त्रास होतो, दुष्ट लोक वाढतात, तो अतिशय अधर्म करतात, त्यांच्या पापाचं वर्णन करणं अशक्य आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूचं रक्षण आणि दुष्ट दुर्जनाचं निर्दान करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच करता भूलोकी मी अवतरित होतो. जब जब होई धर्म की हानी बाढ़ी असुर अधर्मानी करही अनीति जाई नहीं बरही शीत विचित्र धेनु सुरधने तब तब प्रभु धरी विविध शरीरा भजगे कृपाणि सजग पीरा. वास्तविकता भगवंताच्या अवताराचे धर्माचं रक्षण करणं हे जरी प्रमुख कारण दिसत असलं तर हे निमित्त आहे. भगवान आपल्या भक्ताचं
भक्ताचं रक्षण करण्याकरता, भक्ताची सेवा करण्याकरता या भूलोकी अवतरित होत असतात. भक्तावर असलेलं प्रेम आणि खऱ्या अर्थानं भक्ता राखे पायापासी दुर्गमासी भगवंताच्या अवताराचे प्रामुख्याने अनंत प्रकार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा किंवा अनंत रूपे अनंत वेशे दिखिले म्या त्याशी. नाथ महाराज म्हणतात, जयाची गा अनंत रूपे अनंत अवतार अनंत जन्मे. जरी त्याचे अनंत अवतार असले तर श्रीमद भागवत ग्रंथानं त्यांचे मुख्य 24 अवतार मानले आणि वारकरी संप्रदायाने त्यातले 10 अवतार मुख्य मानले. आणि त्या 10 अवतारामध्ये 3 अवताराला विशेष महत्व आहे. राम, कृष्ण आणि हरी म्हणजे श्री विठ्ठल. राम, कृष्ण, हरी या 3 अवताराला जास्त प्रामुख्यानं मान दिलेला आहे. वास्तविकता अवताराचे तसे 6 प्रकार आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. एक भगवंताचा अंश अवतार आहे, म्हणजे ब्रह्मादी देव हे भगवंताचे अंश अवतार आहेत. अंशांश म्हणजे मरीची इत्यादी ऋषी ब्रह्मदेवापासून तयार झालेले, निर्माण झालेले, ब्रह्मदेवाने निर्माण केलेले ऋषी हे अंशांश अवतार आहेत. आवेश, कधी कधी भगवान आवेश अवतार धारण करतात. परशुरामाचा हा आवेश अवतार आहे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा त्या अवतारामध्ये भगवंताला आवेश येतो. अधर्म नष्ट झाल्यानंतर, धर्माची संस्थापना झाल्यानंतर पुन्हा साधू वृत्ती धारण करून तप करण्याकरता जसं परशुरामजी जातात त्याप्रमाणे त्याला आवेश, योग्य वेळी आवेश त्यांच्या अंगामध्ये येत होता. हा असलेला आवेश. कला हा कपिल नारायणाचा अवतार आहे. शास्त्राची निर्मिती करून जगाला शास्त्राची शिकवण देऊन अधर्माचं निर्दान आणि धर्माची संस्थापना कला. पूर्ण भगवान श्रीराम प्रभूचा पूर्ण अवतार आहे. गुरुदेव दत्तात्रयांचाही पूर्ण अवतार आहे आणि श्रीकृष्णाचा परिपूर्णतम अवतार आहे. विठ्ठल पूर्ण आणि परिपूर्णतम. पूर्ण अवतारामध्ये शक्ती असते, सामर्थ्य असतं, पण स्वातंत्र्य नसतं. राम अवतारामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. रघुकुल रीती सदाचरी आई, प्राण जाई बरोबर जाई. श्रीकृष्ण अवतारामध्ये सामर्थ्य आहे आणि स्वातंत्र्यही आहे. श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे, श्रीरामांचा पूर्ण आहे. त्याप्रमाणे गुरुदेव दत्तात्रय भगवंताचा अवतारही पूर्ण मानलेला आहे. याला पूर्ण अवतार असं म्हटलेलं आहे. विठ्ठल कशा करता अवतार धारण केला गुरुदेव दत्तात्रय भगवंतानं, तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोदर विश्वाला तारण्याकरता गुरुदेव दत्तात्रय भगवंतानं हा पूर्ण अवतार धारण केलेला आहे. आता दत्तात्रयांच्या अवतारामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या येतात. एक पहिली गोष्ट आहे पतिव्रतेच्या तपाचं सामर्थ्य. दुसरी विशेष गोष्ट आहे पतिव्रतेच्या नादाला देव जरी लागला तर देवाची सुद्धा कशी फटफजिती होते. आणि तिसरी गोष्ट बाकी अवतारामध्ये आणि या अवतारामध्ये एक फरक आहे. या अवतारामध्ये 3 शक्त्या एकवटलेल्या आहेत. हा अवतार ब्रह्मा विष्णू महेश हे 3ही देव या 3 सत्वरजतम या 3ही शक्त्या या अवतारामध्ये एकवटलेल्या आहेत. म्हणून या अवताराकडे विशेष दृष्टीने पाहिलं जातं. गुरुदेव दत्तात्रय भगवंताचा जो अवतार आहे तो कशा पद्धतीनं झाला त्याच्या पाठीमागे थोडक्यात एक आख्यायिका मला सांगायची आहे. आत्रीची अनुसया गरोधर यामध्ये शांतीब्रह्म एकनाथांनी म्हटलेलं आहे. नाथ महाराज वर्णन करतात. अतिशय सुंदर प्रसंग आहे. एकदा पार्वती मातेला लक्ष्मी मातेला आणि सावित्री मातेला या 3ही देवींना अभिमान झाला पातिव्रत्याचा. त्यांना असं वाटलं जगामध्ये आपणच पतिव्रता खऱ्या आहोत. आपल्यासारखं सामर्थ्यशाली कोणीच नाही. आणि खरोखर आपल्यामध्ये शक्ती आहे त्या पातिव्रत्याची. पार्वती मातेला अहंकार झाला आणि मग तो अहंकार जावा म्हणून भगवान जरा लीला करतात. पार्वती माता महादेवांना म्हणतात हे प्रभो महादेव सांगा या जगात माझ्यासारखी दुसरी पतिव्रता आहे का? माझ्यासारखं कोणाचं सामर्थ्य आहे का? भगवान महादेव मनातल्या मनात हसतात आणि पार्वती मातेला म्हणतात की पार्वती तुला वाटत असेल आपणच खऱ्या पतिव्रता आहोत पण तुझ्यापेक्षाही सामर्थ्यशाली पतिव्रता आहे आणि तिचं नाव आहे अनुसया. ती आत्री ऋषींची पत्नी आहे. आत्री ऋषींचं सामर्थ्य सामान्य नाही. अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3 गुण सत्व रजतम जे 3ही गुणाच्या पलीकडे आहेत जे त्रिगुणातीत आहेत त्यांना आत्री असं म्हणतात. आणि दत्तात्रय भगवंताचे ते वडील आहेत. अनुसया ही त्यांची पत्नी. तिचं सामर्थ्य सामान्य नाही. ही देवाची आई आहे. असूया म्हणजे दोष. जिच्या हृदयात दोष नाही तिचं नाव आहे अनुसया. आणि मग तिच्या तपाचं सामर्थ्य पहा. पार्वती मातेला महादेव म्हटले ती खूप तपस्वी आहे, खूप शक्तिशाली पतिव्रता आहे. पार्वती माता महादेवांना म्हणाल्या हे प्रभो माझ्यापेक्षा लक्ष्मी देवीपेक्षा सावित्री देवीपेक्षाही ती महान आहे का? महादेव म्हटले हो. तुला जर खोटं वाटत असेल तुझ्या मनाला पटत नसेल तर एक काम कर. देवर्षी नारदांना तू विचार. नारद मुनी तिचं सामर्थ्य तुला सांगतील. पार्वती मातेला काय मनाला शांती मिळेना. इकडे देवर्षी नारद मुनींची वाट पार्वती माता पाहत होत्या. योगायोग भगवंतानं देवर्षी नारदांना प्रेरणा दिली आणि या 3ही देवींच्या गर्भाचं हरण करण्याकरता नारद मुनी कैलास शिखरावरती गेले. आता एक संत आल्यानंतर पार्वती मातेला आनंद झाला आणि देवर्षी नारदांचं पूजन मातेनं त्या ठिकाणी केलं. घाली संतासी असणे पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे चिलिते पुरवी तद्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. संताची सेवा केली आणि एक महात्मा आपल्या घरी आला. आल्यानंतर त्याचा आनंद पार्वती मातेला झाला आणि बस पार्वती मातेनं त्यांचं पूजन केलं. पार्वती माता देवर्षी नारद मुनींना म्हणतात की हे देवर्षी नारद मुनी, सांगा बरं काही खबर, या जगात आमच्यासारखी कोणी पतिव्रता आहे का? नारद मुनी म्हटले, कसं आहे पार्वती माता, तुम्हाला वाटतं आपण खूप मोठ्या पतिव्रता आहोत, पण तुमच्यापेक्षा एक श्रेष्ठ पतिव्रता आहे. ती आत्री ऋषीची पत्नी, तिचं नाव अनुसया. पार्वती माता म्हटले, एवढी मोठी पतिव्रता आहे का? लक्ष्मीपेक्षा, सावित्री देवीपेक्षा, माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे का? म्हणे अहो आहे, तुमचे पुतळे तिने तिच्या डाव्या हातामध्ये बांधलेले आहेत. आमचे पुतळे करून बांधले तिघींचे. म्हणे हो, ती तेवढी श्रेष्ठच आहे. पार्वती मातेला चैन पडेना. मग पार्वती माता म्हणाल्या, अनुसयेला एवढा गर्व आहे, आम्ही देवी असून, देवांच्या पत्न्या असून, ती तर ऋषीची पत्नी आहे. मग तिच्या गर्वाचं हरण कसं होईल? उपाय सांगा देवर्षी नारद मुनी. नारद मुनी असे संत आहेत, कुठंच रद्द होत नाही. त्यांचं नावच आहे नारद. आणि मग विश्व कल्याणास्तव देवर्षी नारद मुनी त्या ठिकाणी कळ लावत असतात. त्यांचं कामच आहे विश्वाचं कल्याण करणं, पण त्या पद्धतीनं ते विश्वाचं कल्याण करतात. मग नारद मुनी पार्वती मातेला म्हटले, हे पा, तिचं सत्वहरण होईल, पण तुम्हाला एक काम करावं लागेल. मी काय? महादेव बाबा आहेत ना, त्यांना असं सांगा की तुम्ही अनुसयेकडे जा आणि अनुसयेकडे जाऊन तिला भिक्षा मागा, पण कशी? नग्न अवस्थेमध्ये. मग तिचं सत्वहरण होईल आणि तिचं पातिव्रत्य नष्ट होईल. पार्वती माता म्हटलं ठीक आहे. त्याच पद्धतीनं देवर्षी नारद मुनी वैकुंठ नगरीला गेले. भगवान श्री हरीचं दर्शन झालं, लक्ष्मी मातेचं दर्शन झालं. लक्ष्मी मातेनं विचारलं काही नवीन इतिहास? अनुसयेचा प्रभाव, अनुसयेचं पातिव्रत्याचा प्रभाव जेव्हा लक्ष्मी मातेला सांगितलं, तेव्हा लक्ष्मी मातेलाही गर्व झालेला होता पातिव्रत्तेचा. मग लक्ष्मी मातेने विचारलं तिचं सत्वहरण कसं करायचं? देवर्षी नारदांनी तीच कथा लक्ष्मी मातेला सांगितली. तुम्ही महाविष्णूंना असं म्हणा, अनुसयेच्या आश्रमात जा, अत्री ऋषीच्या, भिक्षा मागा, पण नग्न अवस्थेत देऊन आम्हाला भिक्षा दे. हो. तोच इतिहास देवर्षी नारदांनी पुढे सत्य लोकामध्ये जाऊन ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री देवीला सांगितलं. आणि सावित्री देवीलाही तसाच प्रकार सांगितला, असं सत्वहरण करावं. आता तीनही देवींचा एक बैठक झाली महाराज. तीनही देवी एकत्र झाल्या, पार्वती माता, लक्ष्मी माता, सावित्री देवी. म्हणे अनुसयेला गर्व आहे पातिव्रत्याचा, आणि आपण एवढ्या महान पतिव्रता असून तिने आपले पुतळे करून तिच्या डाव्या हातामध्ये बांधलेले आहेत. आता आपण एक काम करू, तिचं सत्वहरण करू. आपल्या पतींना सांगू, जा तिला भिक्षा मागण्याकरता ती आश्रमामध्ये. तीनही देवीनं मग आपल्या पतींची प्रार्थना केली. आता कसं आहे, बाल हट्ट, राज हट्ट आणि श्री हट्ट पुरवावाच लागतो. तुम्ही तर माणसं आहेत, देवांना सुद्धा ऐकावं लागलं हो त्यांचं. शेवटी नाविलाज झाला, ऐकावंच लागलं देवांना, महादेवांना, महाविष्णूंना, ब्रह्मदेवांना. अनुसयेचं सत्वहरण करण्याकरता त्या देवींनी सांगितलेलं आहे. पण सज्जन होय, कसं आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल. ऐकून घ्या मी काय सांगतो ते. कीर्तन फक्त ऐकण्याकरता नसतात, कीर्तनातून काहीतरी नेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी चालेल, भलं करता आलं नाही तरी चालेल,
पण कोणाचं वाईट करण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही. अरे एखादा गरीब झोपडीमध्ये राहत असेल, नका बांधून देऊ त्याला बंगला, पण बिचारा झोपडीत राहत असेल ना, त्याची झोपडी पिटून नका रे देऊ. अशी वृत्ती काय कामाची आहे? दुसऱ्यावर का जळायचं आपण? देवी असून त्या सुद्धा अशा पद्धतीनं जलन त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. अरे नका देऊ कोणाला अमृत, कमीत कमी कोणाला विष पाजून मारू नका. अरे नका होऊ देव. या भूलोकी देव होणं खूप अवघड आहे. देव नाही झालं तरी चालेल, आपला जन्म जर माणसाच्या योनीमध्ये असेल तर कमीत कमी आपण माणूस तरी झालं पाहिजे ना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटी बन करे मत रहना. बन ना सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो. राम नाम की माला लेकर सुबह शाम भजन करना, पुष्प नहीं बन सकते तो बनून कोणाला सुगंध देता आला तरी चालेल, पण कोणाच्या रस्त्यावर काटे बनून कोणाला टोचू नका. वाटेवर काटे वेचीत चालिलो, आज रसा रसातल्या फुला फुलात मी सुगंध नागलो. देवीचा गर्भ आता कसा हरण होतो ते पुढे पहा. मग तीनही देव खऱ्या अर्थानं देवाला ही लीला करायची होती. तीनही देवांना तीनही देव एकत्र येतात, आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जातात आणि मातेला आवाज दिला, भिक्षाम दे मा. आत्री ऋषींची पत्नी अनुसया सामान्य नाही. जी देवाची माता आहे ती सामान्य कशी असू शकते? आत्री ऋषी वय झाल्यामुळे त्यांना गंगेवर स्नानाला जाण्यास त्रास होत होता. तेव्हा आत्री ऋषींच्या पत्नीनं आपल्या तपोबलानं त्या चित्रकूट पर्वतावरती त्यांचा आश्रम होता बघा, आणि तिथे मंदाकिनी नदी प्रगट केली. गंगामाईचं आवाहन केलं, गंगामाईला प्रार्थना केली आणि बस गंगामाई आत्री ऋषींची पत्नी अनुसया त्या मातेच्या पातिव्रतेच्या तपानं त्या ठिकाणी प्रगट झाली. हा त्या अनुसयेचा तप प्रभाव आहे. चित्रकूट पर्वतावरती हे तीनही देव जेव्हा गेले आणि आश्रमाच्या द्वारावर गेल्यानंतर मातेला आवाज दिला, मा भिक्षाम दे मा अलक निरंजन. बस अनुसया मातेला सांगण्याची काय गरज आहे? न सांगता तुम्हाकडो येते अंतर. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. ती पतिव्रता आहे आणि ती काय सामान्य पतिव्रता नव्हती. तिला देव आपल्या परीक्षा घेण्याकरता, सत्व हरण करण्याकरता आलेत, येणार आहेत. अगोदरच त्या मातेला त्याची कल्पना होती, अगोदर तिला कळालं. कारण पातिव्रतेचा हा प्रभाव आहे. म्हणून 4 प्रकारच्या ज्या पतिव्रता आहेत त्यापैकी उत्तम पतिव्रता ही पहिली आहे, दुसरी मध्यम आहे, तिसरी कनिष्ठ आहे आणि चौथी अधम आहे. जगपतिव्रता चारी विधी, जगपतिव्रता
पतिव्रताचारी विधी अघई वेद पुराण संत जगतगी वृद्ध रोग बस जडभारगीना पाद बगीर अनुसया मातेनं सीता देवीला हे पतिव्रतेचे प्रकार सांगितलेले आहेत. हा रामायणातला प्रसंग आहे आणि हा अरण्यकांडातला प्रसंग आहे. जेव्हा श्रीराम प्रभू आद्री ऋषींच्या आश्रमात गेले होते तेव्हा सीता देवीला त्या ठिकाणी पतिव्रतेचा प्रभाव अनुसया मातेनं सांगितला होता. मला पतिव्रतेचा फक्त प्रभाव सांगायचा आणि पुढचा प्रसंग मी सांगणार आहे थोडक्यात. खऱ्या अर्थाने मी जास्त वेळ तर घेणार नाही तुमचा, फार घेतली तर पुढचे 15 मिनिटं घेईन. माझी जरी वेळ माझ्याकडून झाला तरी क्षमा मागतो मी. सज्जन हो, पहिली पतिव्रता आहे अनुसया माता म्हणाली की हे जानकी, हे सीतादेवी, तू तर जगाची जननी आहेस. मी तुला पातिव्रतेचा धर्म सांगणं चुकीचं आहे, पण तुझा निमित्त करून जगातील इतर स्त्रियांना मी हे पातिव्रत्याचा धर्म सांगत आहे. कसाही पती असू द्या, त्या पतीचा अपमान करू नये, हा नारीचा धर्म आहे. करे हो सदा शंकर पद पूजा, नारी धर्म पती देव न तुझा. नारीच्या जीवनामध्ये दुसरा तिसरा कुठलाही देव नसतो. नारीच्या जीवनामध्ये तिचा पती हाच तिचा देव असतो. पतिव्रते जैसा भ्राता व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. जी स्त्री आपल्या पतीचा अपमान करते ती नरकाची अधिकारिणी असते. कसाही पती असू द्या, वृद्ध रोग बस जडधन घेना, अंध बहिर क्रोधी अतिदेना, ऐसे हु पती कर की अपमाना, नारी पावही जमपुर दुखनाना. दुश्चिलो दुर्भगो वृद्धो जडो रोग्य धनो पिवा, पती विश्री भीर्ण हातव्यो लोकेप्सो वीर पातकी. हा श्रीमद भागवत ग्रंथातला श्लोक आहे. जेव्हा त्या गवळणी रासक्रीडा करण्याकरता भगवान श्रीकृष्णांकडे गेल्या होत्या शरद पौर्णिमेच्या रात्री, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा त्या गवळणींना नारी धर्माची शिकवण देतात आणि त्या गवळणींना म्हणतात, तुम्हाला माझं दर्शन झालं, आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि तुमच्या पतीमध्येच मला पहा. कारण नारीचा धर्म असतो की पतीचा अपमान नारीनं कधी करायचा नाही. रामायणातला एक प्रसंग आहे. तेव्हा श्रीराम प्रभू वनाला जाण्याकरता निघाले तेव्हा कौसल्या माता सुद्धा रामप्रभूंना म्हणते की राघवा, तू जर वनाला जात असशील ना तर माझं इथं काय काम आहे. हे राघवा, मलाही तुझ्या बरोबर आता वनाला यायचं आहे. तू किती सुकुमार आहेस माझ्या राजा, तू वनाला चाललास. आईच्या अंतकरणाची कालवा झाली आणि मातेला असं वाटलं माझ्या बाळाबरोबर मीही वनाला जावं. मातेच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा श्रीराम प्रभू आपल्या मातेला म्हणाले, आई, माझ्या बाबांना सोडून माझ्या बरोबर येऊ नकोस. नारीचा धर्म असतो की पतीची सेवा करणं तिचं कर्तव्य आहे. तेव्हा राम प्रभूने एक वाक्य आपल्या मातेला सांगितलं. एखादी स्त्री देव पूजा करत असेल, ऐकून घ्या, एखादी स्त्री दररोज देवाची पूजा करत असेल, देवाला मानत असेल, पण आपल्या पतीला जर शिव्या देत असेल, ती बाई मेल्यानंतर नरकाला जाते. श्री रामप्रभूंचं वाक्य वाल्मिकी रामायणातलं आहे. आणि एखादी बाई देवाला मानतच नसेल, ऐकून घ्या, एखादी बाई देवाला अजिबात मानत नसेल पण आपल्या पतिदेवाची नित्य नियमानं पूजा करत असेल, ती बाई मेल्यानंतर स्वर्गाला जाते. विठ्ठल हा पतिव्रतेचा
प्रभाव आहे. म्हणून नारीनं पतीचा अपमान करू नये. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. राक्षसांच्या पत्न्या पतिव्रता होत्या म्हणूनच त्यांच्या पुण्य प्रभावामुळे ते असुर देवाला सुद्धा मरत नव्हते बघा. म्हणून पातिव्रतेचा प्रभाव आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचूनी न स्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभट असे ज्ञानोबरांनी वर्णन केलं. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्मयता भेटेची ते. ज्ञानोबराया म्हणतात तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकारी व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुम इहारहसि. हा 16व्या अध्यायातला श्लोक आहे हा. आणि तिथे वर्णन करत असताना माऊली म्हटले नारी आपल्या पतिदेवाची जर सेवा केली बाकी काही गोष्ट करायची तिला गरज नाही. मुलाच्या जीवनामध्ये म्हातारे मायबाप हेच त्याचे देव असतात. ऐकून घ्या. दुसरा देव नसतो. सेवकाच्या जीवनामध्ये मालक हेच त्याचे देव असतात आणि नारीच्या जीवनामध्ये पती हाच तिचा देव असतो. म्हणून माझ्या माता भगिनींकरिता अनुसये मातेनं पातिव्रतेचे काही धर्म सांगितले. पती प्रतिकूल जन्म जाई विधवा होई पाही तरुणाई. जी स्त्री आपल्या पतीला प्रतिकूल वागते पुढच्या जन्मात तारुण्यातच ती विधवा होत असते. विठ्ठल तुम्ही म्हणाला तर सगळं पती देवाबद्दलच बोलले बाबा. आमच्याबद्दल ऐकून घ्या. पतीनं सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे. पती जर झुलत आले तर त्या माता तरी काय करतील. पती देव आणि पती देव जर झुलत आले तर मग काय उपयोग आहे. आपलं कर्तव्य आहे. नारी लक्ष्मी आहे आपल्या धर्मामध्ये बघा. आणि लक्ष्मीचा आदर करणं हे माणसाचं कर्तव्य आहे. ती शक्ती आहे. आणि बघा ना त्या नारी शक्तीमुळे आपलं सगळं काही सुखरूप चाललंय. नाहीतर माणसं काहीच कामाची नाही. बघा बरं का गंमत सांगतो तुम्हाला. इतक्या जन्माला आल्यानंतर इतक्या झटपट खऱ्या अर्थाने वाढते ती. जन्म बाईचा खूप गाईचा एक आईचा एक ताईचा. किती लवकर मोठी होते किंवा आपलं माहेर सोडून पतीच्या घरी जाते त्या आई बापालाही लक्षात येत नाही. आणि मग तिचं लग्न झालं बघा. मग बघा ना तुम्ही. आणि खऱ्या अर्थाने तिचे कर्तव्य तर बघा ना. सगळ्याच्या अगोदर झोपेतून उठते ती माऊली बघा. सगळ्याच्या अगोदर उठते हो का. तुम्ही अगोदर उठताय. इकडं कसं आहे. इकडं कसं आहे. तुम्ही अगोदर उठता का त्या माऊली अगोदर उठतात. ती माऊली अगोदर उठते. मग काय तिला किती पहाट उठून सगळे काम आवरायचे. तिला पाणी तापायचं आहे. सगळ्यांना आंघोळ्या घालायच्या आहेत. सगळं झाडलोट करायचं आहे. सडा समर्जन करायचं आहे. स्वयंपाक तिलाच करायचा का तुम्ही करता. स्वयंपाक सुद्धा तिलाच करायचा आहे. एवढंच काय दिवसभर राबायचं. आणि रात्री सगळी झोपल्यावर सगळ्यांना अगोदर जेव घालायचं. सगळे झोपल्यावर ती माऊली झोपते हो. किती कष्ट आहेत तिचे. आणि परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं आपलं गाव भाग्यवान आहे. इथं माता भगिनी कमी पुरुषच जास्त आले. तसं उलट बोललो काय मी. माता भगिनींची संख्या जास्त आहे पुरुषांची कमी आहे. आणि सज्जनो एक दिवस माझ्या माता भगिनींना सांगतो तुम्हाला. एक दिवस असा येईल अरे गल्ली पासून दिल्ली पर्यंत तुमची सत्ता. ग्रामपंचायत पासून तर पार दिल्ली पर्यंत तुमची सत्ता येईल. मग माणसांची सत्ता नाही माता भगिनींची सत्ता येईल. तुमचं स्वातंत्र्य असेल. आता तर तुम्हाला आरक्षणही जास्त आहे. स्वातंत्र्य आहे पण त्यावेळेस असं स्वातंत्र्य असेल. पण ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर याल ना तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे. तुमच्या हातातलं पोळपाट बिलणं पुरुषांच्या हातात देऊ. विठ्ठल आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नमी. म्हणून आपलं कर्तव्य जरी उत्तम पतिव्रता ती आहे की जिच्या हृदयामध्ये तिला पतीला सोडून देवाला सुद्धा स्थान नसतं. ती उत्तम पतिव्रता. नीट ऐका. उत्तम पतिव्रता ती आहे तिच्या हृदयामध्ये फक्त पतीलाच स्थान असतं. ती उत्तम पतिव्रता आहे. नंबर क्रमांक 2 मध्यम पतिव्रता. परपुरुष जर असेल आपल्या समवयाचा भावाप्रमाणे आपल्यापेक्षा जास्त वयाचा वडिलाप्रमाणे
कमी वयाच्या पुत्राप्रमाणे आशा जिच्या मनात भाव असतो ती मध्यम पतिव्रता. नंबर क्रमांक 3 कनिष्ठ पतिव्रता ती असते जी आपल्या कुळाचा नावाचा विचार करते. नंबर क्रमांक 3 अधम पतिव्रता, चुकून हुकून जिचं पातिव्रत्य टिकतं तिला अधम पतिव्रता असं संबोधलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं अनुसया माता ही अशी पतिव्रता आहे, तिला उत्तम पतिव्रता असं म्हटलेलं आहे. मग तिचा अधिकार बघा, तिला कळालं देवलोक माझं सत्वहरण करण्याकरता आलेले आहे. आणि मग अनुसया माता जेव्हा भिक्षा देण्याकरता त्या देवलोकांकडे जाते तेव्हा भगवान ब्रह्मदेव, भगवान महाविष्णू आणि महादेव तीनही देव अनुसया मातेला म्हटले की हे माते आम्हाला भिक्षा दे, पण आमची जी इच्छा असेल ती तुला पूर्ण करावी लागेल, आम्हाला जे मागायचं ते तुला द्यावं लागेल. अनुसया माता म्हटली ठीक आहे, तू आम्हाला अशी भिक्षा देऊ नकोस, लग्न होऊन भिक्षा दे. आता पडलं की नाही धर्मसंकट. अनुसया माता होती, तिनं हे देवाच्या मस्तकावर हात ठेवले महाराज. हात ठेवल्याबरोबर ते लहान लहान बाळ झाले आणि त्या लहान लहान 3 देवांना त्या बाळांना घेऊन आणि ते आपल्या आश्रमामध्ये गेलेले आहे. आणि बस सत्वहरण करायचं होतं त्यांना, पण सत्वहरण करता आलं नाही. तिनं त्यांना लहान लहान लेकरं केलं. मग नग्न होऊन तिनं त्यांना स्तनपान दूध पाजलं. आता देवांची इच्छा जी मागणी होती ती पूर्ण झाली, पण आता हे लहान लहान बाळ करून मग मातेनं त्यांना पाळण्यात टाकलं आणि अंगाई गाऊ लागली महाराज. भक्तीची, वैराग्याची, विवेकाची, ज्ञानाची अंगाई त्यांना पाळण्यात टाकून गाऊ लागली. आईनं आपल्या बाळाला पाळण्यात टाकून अंगाई गावं तेव्हा ते बाळ खऱ्या अर्थानं आनंदानं झोपत असतं. पण कशी अंगाई गावी ही आपल्या भारत भूमीमध्ये मदालसा महाराणीनं जशी आपल्या बाळाला अंगाई गायली ना, तशी अंगाई आपल्या बाळाला आईनं गायली पाहिजे. मदालसा महाराणी म्हणते ना, हे बाळा 18 भार वनस्पती फुले फळे ओढती, बावी त्या पोखरणी नदी रंगावरली, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया वन शिरी पिपरी दे मदालसा सोहम जो रे बाळा परी दे मदालसा सोहम जो रे. अरे ती मदालसा महाराणी ज्ञानोबराय वर्णन करतात. ती मदालसा महाराणी सामान्य स्त्री नव्हती, एका राजाची पत्नी होती. ती मदालसा महाराणी आपल्या बाळांना पाळण्यात टाकून अंगाई गाताना म्हणते, बाळांनो या संसारात या राज्यवैभवात अडकू नका, हा संसार अनित्य आहे आणि वनात जा, तपश्चर्या करा, भगवंताची प्राप्ती करून घ्या, त्याकरताच हा नरदेह मिळालेला आहे. आणि मग ती अंगाई गाऊ लागली अनुसया माता. ब्रह्मदेवाला म्हणते, ब्रह्मदेवा सृष्टीची उत्पत्ती करून करून थकलास रे माझ्या बाळा, आता शांत निज माझ्या बाळा. आणि महाविष्णूला म्हणावं, अरे महाविष्णू सृष्टीचं पालन करून दुष्टाचा संहार करून थकलास, आता शांत झोप घे माझ्या बाळा. आणि महादेवाला म्हणावं, हे महादेवा, हे माझ्या बाळा, अरे दुर्जनाचा संहार करून करून थकलास, आता शांत निज, शांत झोप. बस पार्वती माता, लक्ष्मी माता, सावित्री माता यांना वाटलं आता खूप फजिती झाली असेल अनुसयेची, हसत बसल्या होत्या. आपल्याला वाटतं आपण कोणाची तरी फजिती करायला गेलो ना, दुसऱ्याला खड्डा खांदला ना, आपल्यालाच ते खड्ड्यात पडत असतो बरं का. कोणा करता दुसऱ्या करता खड्डा नाही कधी खांदायचं, त्यांनी दुसऱ्या करता खड्डा खांदला पण त्या खड्ड्यात त्यांनाच पडायची बारी झाली. खऱ्या अर्थानं मग त्यांचं गर्भाचं हरण कसं होतं, देवर्षी नारद मुनी त्यांच्याकडे जातात हसत हसत. मग नारद मुनींना त्या 3ही देवी म्हणतात, मग कशी फजिती झाली त्या अनुसयेची. नारद मुनी म्हटले, त्यांची नाही फजिती तुमची झाली आहे. तुमच्या नवऱ्यांना त्यांनी मातेनं लहान लहान बाळ केलंय, महादेवाला, महाविष्णूला, ब्रह्मदेवाला. मग आता जा आणि या घेऊन तुमचे पती. मग 3ही देवी गडबडल्या आणि आपल्या पतीला आणण्याकरता निघाल्या. मग मनातल्या त्या एकमेकीला म्हणतात, आपण काय सामान्य आहोत का, आपल्या पतींना आपण पुन्हा पूर्वत करू. आणि काय इकडं ब्रह्मदेवाला, महादेवाला, महाविष्णूला आपलं पहिलं रूपही धारण करता येणार, कारण त्या पतिव्रतेचा प्रभावच तसा आहे. तिथे गेल्यानंतर अनुसयेचं दर्शन घेतलं, 3ही देवींचा अभिमान तिथं नष्ट झालेला आहे. आणि बस अनुसया मातेला म्हणू लागल्या, आमचे पती आम्हाला आणून दे. अनुसयेने ते 3 लहान बालक घेतले आणि त्यांच्या समोर आणून मांडले. आणि ओळखा तुमचा कोणाचा, पार्वतीचा कोण पती आहे, महालक्ष्मीचा कोणता आहे, सावित्रीचा कोणता आहे, जा घेऊन.
त्यांना ओळखेनाच. तीनही मूर्त्या सारख्या दिसत होत्या, तीनही बाळ सारखे दिसत होते. आता शेवटी त्यांना आपल्या पतीला पूर्वत करता येईना. त्या तपोबलासमोर यांचं तपोबल कमी पडलेलं आहे. आता त्या शरण गेल्या, मातेची माफी मागितली. अनुसया माते, आम्हाला क्षमा कर, आम्ही चुकलो. आता आमचा गर्व नष्ट झाला, बस आमचे पती आम्हाला जसे आहेत तसे करून दे. आणि मग अनुसया मातेनं आपल्या तपोबलानं आणि त्या तीनही देवाकडे आपली दृष्टी टाकली आणि कृपा दृष्टीनं तीनही देवांना जसं त्यांचं पहिलं रूप होतं तसं त्यांना रूप दिलं. आता तीनही देव जेव्हा प्रगट रूपात येतात, वास्तविक रूपात येतात, अनुसया मातेला आनंद झाला. अत्री ऋषींना आणि अनुसया मातेनं त्यांचं दर्शन जेव्हा घेतलं तेव्हा देव म्हणाले, अनुसया माते, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो, तू खूप मोठी महान पतिव्रता आहेस. आता आम्ही चाललोच आमच्या लोकी, पण तुला काय पाहिजे ते मागून घे. अनुसया माता म्हणाल्या, हे पहा देव लोकांनो, हे महाविष्णू, हे महादेव, हे ब्रह्मा, आता तुमच्या विना मला एक क्षणही करमणार नाही. तुम्ही तर माझे लहान बाळ झालात. माझी अशी इच्छा आहे, तुम्ही माझ्या पोटी अवतार धारण करावा. ते देव तथास्तु म्हटले आणि आपल्या स्थळी निघून गेले. आणि पुढे भगवंतानं दत्तात्रयांच्या रूपात अनुसयेच्या उदरी तीनही शक्त्या एकवटल्या. ब्रह्मा विष्णू महेश एकत्र होतात आणि अनुसये मातेच्या उदरातून त्यांनी अवतार धारण केला. तो दिवस कोणता होता, काय होता, अभंगाचं दुसरं चरण. ऋतू काय चालू होता. ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र होतं रोहिणी आणि शुक्ल पक्ष होता. आजचा दिवसाचाच विषय चालला. शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी होती आणि ती तिथी कोणती, पौर्णिमा तिथी. पौर्णिमा मास मार्गशी नारायण तो सर्वांचा आदिगुरु, तयाचा ब्रह्मात्री समुपदेश आत्मपाद प्रसादी श्री अवधूत भगवान अनुसया मातेच्या उदरातून जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा त्रेतायुग होतं. बघा, हा त्रेतायुगात झालेला अवतार आहे. त्रेतायुगात आणि वातावरण अतिशय सुंदर आहे. अत्री ऋषींचे अगोदरचे अपत्य आहेत. दुर्वास ऋषी हा महादेवांचा अवतार आहे, शंकराचा अवतार आहे. दुर्वास 11 रुद्रापैकी असलेले दुर्वास, हा दुर्वास ऋषी. त्याचप्रमाणे चंद्रमा, आर्यमा
आणि अमला नावाची कन्या, असे 4 अपत्य अगोदरचे आहेत त्यांचे, आत्री ऋषीचे अनुसयेचे. आणि नंतर झाले गुरुदेव दत्त, सगळ्यात लहाने छोटे आहेत. मग गुरुदेव दत्तात्रयांवर अनुग्रह कोणी केला तोही प्रसंग. भगवान आदी नारायणानं अनुग्रह दिला ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानं अनुग्रह केला त्यांचे पुत्र आत्री ऋषींना, आणि आत्री ऋषीने अनुग्रह केला गुरुदेव दत्तात्रयांना. गुरुदेव दत्त त्यांचे पुत्रच आहे, पण गुरु परंपरा जी आहे ती आत्री ऋषीने त्यांना बोध केला. आणि पुढे गुरुदेव दत्तात्रय भगवंतानं सहस्र अर्जुन आणि यदू हे त्यांचे 2 शिष्य आहेत. बघा, द्रुपार युगामध्ये यदू राजाला त्यांनीच बोध केलेला आहे. जे 24 गुरु गुरुदेव दत्तात्रयांनी केले, त्या 24 गुरूंची कथा तर यदू राजाला गुरुदेव दत्तात्रयांनी सांगितली. पृथ्वी वायू आकाश अग्नी आप शीतांश, 7वा तो चंडांश, कपोता परिस 8वा, अजगर सिंधू पतंग मधुभक्षिका गजभृंग, हरिण मीन वेशासांग नावे सुभग पिंगला, टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू, सर्प कातनी पेशेश करू, इतुकेन गुरु 24, जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु मी केला जाण, आणि गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरुदिशे, पावावया तत्व 25, 24व्या गुरूंशी भजावे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये गुरुदेव दत्तात्रयांनी हे केलेले 24 गुरु त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 11 स्कंदामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं उद्धवाला हे 24 गुरूंची कथा सांगितलेली आहे. आणि म्हणून आता वेळ कमी असल्यामुळे मला जास्त विस्तीर्ण सांगता नाही येत, म्हणून अशा पद्धतीनं 24 गुरु त्यांनी आपल्या जीवनामध्ये केले. पण आत्री गुरूंनी त्यांना बोध दिला, आणि बोध तोच त्यांनी यदू राजालाही केलेला आहे. आणि पुढे कलियुगामध्ये जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्यावर होते सेनापती, आणि जनार्दन स्वामी देशपांडे महाराज नाथ महाराजांचे गुरु आहेत, त्यांना बोध केला. आणि जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना बोध केला. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावात, आता संध्या मी कैशी करू केधवागा, झाली संध्यासन देह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. पण त्या नाथ महाराजांना दत्तात्रयाचं दर्शन झालं. तो वार सुद्धा होता गुरुवार. विठ्ठल मिनिटाच्या आत एवढाच प्रसंग सांगायचा आहे मला तुम्हाला. नाथ महाराजांनी आपल्या गुरूंची खूप सेवा केली. महाराज नाथरायांनी जनार्दन स्वामींची खूप सेवा केली. आणि जनार्दन स्वामी असे महात्मे होते की गुरुदेव दत्तात्रय भगवान त्यांना भेटत, त्यांच्याशी हितगुज करत, गप्पा करत, आणि गुरुदेव दत्तात्रय त्यांचे गुरु. आणि बुधवारचा दिवस होता. बुधवारच्या दिवशी रात्री जेव्हा नाथ महाराज आपल्या गुरूंचे पाय चुपीत असतात, मग आपल्या गुरूंना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांचं उत्तरही गुरूंनी अतिशय सुंदर दिलेलं आहे. आणि पुढे रात्री झोपताना जनार्दन स्वामी म्हटले, नाथा एका आपल्याला उद्या गुरुवार आहे बघ, आणि उत्तर दिशेला जो वरचा पर्वत आहे तिथे मी जात असतो. तिथे मला गुरुदेव दत्तात्रय भेटायला येतात, तिथं कोणी माणूस नसतोय, आणि मग तिथे आपल्याला गुरुदेव दत्त भेटतील ना, तेव्हा मी तुझी आणि गुरुदेव दत्तात्रयांची भेट घडून आणणार आहे. नाथ महाराजांना खूप आनंद झाला. माझे गुरुदेव दत्त मला भेटणार आहेत, अवधूत चिंतन गुरुराया मला भेटणार आहेत. बस रात्रभर त्यांना झोप लागली नाही, आणि आस मनामध्ये आहे कधी मला ते भेटतील. दुसरा दिवस उजेडला. जनार्दन स्वामींचा गुरुवारचा उपवास असायचा. आणि देवगिरीच्या उत्तर दिशेला जो पर्वत आहे, वरचा पर्वत म्हणतात, तिथे ते गेलेले आहेत जनार्दन स्वामी नाथ महाराजांना घेऊन. मग तिथं गेल्यानंतर जनार्दन स्वामी पुन्हा नाथरायाला म्हटले की हे नाथ एकनाथ महाराजांना म्हटले की तुझ्या भेटीला जेव्हा गुरुदेव दत्त येतील ना आपल्या भेटीला, तेव्हा ते कोणत्याही वेशात येतील, पण त्यांना ओळखायचं. इथं दुसरा माणूस येणार नाही, जो येईल ते दत्तच येणार आहेत, दत्त भगवानच येणार आहे. मग दत्तात्रय भगवान जनार्दन स्वामींच्या भेटीला जेव्हा गेले ना तिथे, तेव्हा ह्या प्रगट रूपात नाही, एका मलंगाचं रूप धारण केलं. पहा, एका फकीराचं रूप धारण केलं. अंगामध्ये मळके कपडे आहेत, मळक वस्त्र डोक्याला गुंडाळलेलं आहे, आणि 3 कुत्र्या त्यांच्या बरोबर आहेत. डाव्या खांद्याला
डाव्या खांद्याला जोडी आहे, जोडीमध्ये शिळे तुकडे त्या मलंगाचे. तो मलंग सामान्य नाही, गुरुदेव दत्त भगवान आहे. तुमच्या आमच्या भेटीला भगवान जीवनात एकदा भेटतात. कोणत्या वेशात देईल हे सांगता येत नाही. कधी कधी भिकाऱ्याच्या वेशात येईल, तुम्हाला भीक मागेल आणि तुम्ही म्हणाल, जा रे भिकाऱ्या, तुला काय नाही देणार, आम्ही हाकलून द्या. तो त्या भिकाऱ्याचा नाही, त्या भगवंताचा अपमान असेल. तो कोणत्या वेशात येईल हे सांगता येत नाही. त्याला ओळखलं. अरे कुत्र्याच्या वेशात आलेल्या देवाला नामदेवरायने ओळखलं. टोपल्यातली भाकरी घेऊन चालली, ताटातली भाकरी घेऊन चाललेला आहे ते कुत्र. तेव्हा नामदेवराय म्हटले, पांडुरंगा, अरे नुसती भाकरीच का घेऊन चाललास बाबा, त्या पुडीवर तूप तर घेणार, कोरडी कशी खाणार. आणि आपल्या घरात कुत्र आलं आणि टोपल्यातल्या भाकरी घेऊन गेलं आणि देवच जर असला तर आपण त्याला किती झोडून काढतो. परत येईन का भेटायला? काशीच्या गंगेची कावड घेऊन रामेश्वराला गेलेले नाथ महाराज. रामेश्वरानं गाढवाचं रूप धारण केलं. तडफडू लागलं ते गाढव पाण्याविना. नाथांनी ओळखलं, त्याला ती रामेश्वराचं अभिषेकाचं गंगेचं पाणी गाढवाच्या तोंडात नाही, रामेश्वराच्या तोंडात उठलं. आपल्याला नाही करणार. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चिंत जाणं माझा. बस तो मलंग आलेला आहे, तो फकीर आलेला आहे. आणि मग जनार्दन स्वामींना खूप आनंद झाला. जनार्दन स्वामींनी त्या फकीराला आलिंगन दिलेलं आहे एकमेकाला. त्यांनी जवळ बसलेलं महाराजांनी दर्शन घेतलं स्वामींनी त्या मलंगाचं. आणि मग त्या जनार्दन स्वामींना त्या मलंगाला सांगितलं, या कटोऱ्यामध्ये आता दूध काढा. मग त्या कुत्र्याचं दूध काढलं त्यांनी. कुत्र्या होत्या 3. आणि त्या कुत्र्याच्या दुधात ते शिळे तुकडे टाकले त्यांनी. कोणी? जनार्दन स्वामींनी त्या मलंगाच्या जोडीतले शिळे तुकडे कुटके मस्त भिजले. आणि मग दोघांनी आनंदानं खायला सुरुवात केला तो प्रसाद. नाथ महाराज पाहतच होते. नाथांनी ओळखलं, हा मलंग हा फकीर सामान्य नाही, हे तर अवधूत चिंतन गुरुदेव दत्त भगवान. आणि मग सगळं भोजन झाल्यानंतर गुरूंच्या चरणी विश्वास पाहिजे. बरं, गुरुच्या वचनावर जर विश्वास नसेल, संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेद असं झालो त्यांचं. आणि मग ते पात्र खायचं झाल्यानंतर जनार्दन स्वामी म्हटले, एक नाथा, ते सरोवर आहे, त्या तलावामध्ये पाणी आहे, त्या पाण्यानं हे पात्र धुवून आण. नाथ महाराजांनी ते पात्र घेतलं आणि ते पात्र धुण्याकरता तलावामध्ये गेले. जेव्हा पाणी त्या पात्रात टाकलं, ते पात्रातलं खरकाट असलेलं पात्र, ते पाणी नाथ महाराज पिले. प्रसाद सर्व दुःखानां हा निरोप जायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आणि तो प्रसाद गुरुचा आहे. आणि गुरूंचा, दत्तात्रयांचा प्रसाद त्यांनी तो ग्रहण केला. शक्ती जागृत झाली. आणि नाथ महाराज जेव्हा दत्तात्रयांकडे, जनार्दन स्वामींकडे गेले, तेव्हा तो मलंगानं दत्तात्रयाचं रूप धारण केलं. त्या 3 कुत्र्या होत्या, त्या कुत्र्याने ती कामधेनू होती. ते कामधेनून गायीचं रूप धारण केलेलं आहे. आणि मग नाथ महाराजांना आलिंगन दिलं गुरुदेव दत्तात्रय भगवंतानं. आणि मग त्यांच्या गुरुनं तिथं त्यांचा ब्रह्मसंबंध केलेला आहे. पुढे शुलभंजन पर्वतावर जाऊन नाथांनी साधना केली, तो भाग वेगळा आहे. म्हणून गुरुवारचा दिवस होता तो, जेव्हा त्यांना दर्शन झालं. गुरुदेव दत्तात्रयांचा अवतारही गुरुवार आणि नाथ महाराजांना अनुग्रह झाला तोही गुरुवार. जनार्दन स्वामींना अनुग्रह झाला तो गुरुवार. आणि म्हणूनच हा दिवस एवढा महत्वाचा आहे. मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा माझी वेळ संपलेली आहे. माझी वेळही अनामत नव्हती, पण मी पुढची जरी घेतली असली, पण तुम्ही जे भजन करताय ना, ते असं अंतःकरणातून होत नाही. आम्हाला उक्त दिलेलं आहे का? अलीकडे काम उक्त देण्याची प्रथा, सगळं तुम्हीच करा. काही काही तर विधी सुद्धा उक्ते ब्राह्मणाला भेटतात, काय सांगा. सगळं तुम्हीच करायचं. तसं उक्त्याचा प्रकार अलीकडे खूप आहे. म्हणून कसं आहे बरं का, हे काय आमचं काम एकट्याचं नाही. कीर्तनकाराचं काम कीर्तन करणं, एवढे मोठे उत्कृष्ट वादक आहेत त्यांचं काम वाजवणं आहे. आणि गायनाचार्यांचं काम गायन करणं आहे. तुमचं काय काम आहे? तुमचं काम आहे विठ्ठल विठ्ठल म्हणताना, विठोबा म्हणताना मोठ्या प्रेमानं भजन करणं. आणि ते भजन भगवंतापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून जेवढे पुरुष मंडळी आहेत तेवढे हात वर करा. पुरुष मंडळी कंजूस करायची नाही बरं का अजिबात. विठोबा
शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दन पूर्ण बनताय. एका जनार्दन पूर्ण Ah